नमस्कार महिलांनो, राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबवण्यास शासनाने ते मंजुरी दिलेली आहे। 7 ऑगस्ट 2025 रोजी हा शासनाने GR निर्गमित केलेला आहे। तर महिलांनो, 15 मे 2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आलेला होता की राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरणासाठी ही योजना राबवण्यात यावी। तर आता त्यासाठी शासनाने येथे मंजुरी दिलेली आहे। राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती योजना ही सुरुवात केलेली आहे। तर या शासन निर्णयामध्ये शासनाने कोणते निर्णय घेतलेले आहे आणि याच्या मार्फत स्त्रियांना आता कोणते महत्त्वाचे फायदे मिळणार आहेत आणि किती आर्थिक अनुदान मिळणार आहे जवळपास आणि कोणत्या व्यवसायासाठी हे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे, सविस्तर माहिती आपण या GRच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका महिलांनो। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आपणास पाहायला मिळतील। तर चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। तर या शासन निर्णयामध्ये पहा, राणी दुर्गावती जी योजना आहे शासनाने येथे सुरुवात करण्यास मान्यता दिलेली आहे। त्याच्यामध्ये कोणकोणते असे निर्णय घेण्यात आलेले ते आपण थोडक्यात पाहूया। राज्यातील आदिवासी महिलांचे संपूर्ण सामर्थ्य खुलवण्यासाठी त्यांना शिक्षण, आरोग्य सेवा, प्रशासन, समाजकारण, अर्थकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये सक्षम बनवून त्यांना स्त्री सन्मान राखता यावा या उद्देशाने स्त्री सन्मान व स्त्री शक्तीच्या प्रतीक असलेल्या राणी दुर्गावती यांच्या नावाने राणी दुर्गावती आदिवासी महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर जी ही योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे शासनाने, या योजनेच्या माध्यमाद्वारे स्त्रियांना अनुदानासाठी एकूण रक्कम हे वैयक्तिक योजनेसाठी जर तिने व्यवसाय सुरुवात करत असेल वैयक्तिक स्त्री, तर त्याच्यासाठी त्यांना 50,000 रुपयाचे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे। त्यानंतर 2, 3 किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रिया जर एकत्रित येऊन जर कोणते व्यवसाय करत असेल सामूहिक स्वरूपामध्ये, त्याकरिता त्यांना 7,50,000 एवढे आर्थिक अनुदान देण्यासाठी शासनाने येथे तरतूद केलेली आहे। काही महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना पुरेसे भांडवल नसतं, त्यासाठी त्यांना आर्थिक प्रश्न भेडसावत असतो, याकरिता आता ही रक्कम दिली जाणार आहे शासनामार्फत। तर याच्यामध्ये पहा कोणकोणत्या योजना स्त्रिया आता करू शकणार आहे जे हे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे। 50,000 ते सामूहिक असेल तर 7,50,000 इतके ते आर्थिक अनुदान देण्यासाठी पुढील तक्त्यानुसार समजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर तो आपण तक्ता पाहूया। राज्यातील गरजू महिलांसाठी रोजगाराची निर्मिती करून देण्यासाठी शासनाने पिंक रिक्षा म्हणजेच गुलाबी रिक्षा ही योजना सुरुवात केलेली होती 8 जुलै 2024 रोजी। त्या अनुषंगाने आता त्यांना रिक्षा खरेदी करण्यासाठी या योजनेच्या माध्यमाद्वारे राणी दुर्गावती योजना जी सुरुवात करणार आहे, या योजनेच्या अंतर्गत महिलांना रिक्षेसाठी जवळपास 4 लाख रुपये इतकी रिक्षाची एकूण किंमत असणार आहे 4 लाख रुपये आणि बँकेकडून त्यांना कर्ज दिले जाणार आहे 2,80,000। यामध्ये शासकीय अनुदान असणार आहे 80,000 आणि लाभार्थीचा हिस्सा फक्त असणार आहे 40,000। तर असे एकूण 4 लाखाचे त्यांना पिंक रिक्षासाठी हे अनुदान दिले जाणार आहे। आणि वरील दर्शवल्याप्रमाणे योजनेस जर पात्र आदिवासी महिलांसाठी त्यांनी मागणी केल्यास उपरोक्त हिस्सा त्यांना 50,000 रुपये हे वैयक्तिक लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर आहे कृषी विभागामार्फत जे 25/5/2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं गेलं होतं शेळी मेंढी गट वाटपाकरिता, त्या योजनेच्या संदर्भानुसार या राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमाद्वारे शेळी मेंढी वाटप गट करिता त्यांना सदर योजनेकरिता 10 शेळ्या 1 बोकड या शेळी गटाचा 10 मेंढ्या आणि 1 नर मेंढ्या त्या गटाचा बाबनिहाय खर्चाचा तपशील खाली दिलेला आहे, आपण पाहू शकतो। यामध्ये गट आहे शेळी गट उस्मानाबादी, संगमनेरी अशा 2 प्रकारचे शेळी असणार आहे। याच्यामध्ये प्रवर्ग असणार आहे अनुसूचित जमासाठी, एकूण किंमत आहे 1,03,545। याच्यामध्ये शासनाचं अनुदान असणार आहे 77,659। लाभार्थीचा हिस्सा फक्त असणार आहे 25,886। त्यानंतर आहे शेळी गट दुसरा असणार आहे अन्य व स्थानिक जाती यांच्यासाठी अनुसूचित जमातीसाठी, एकूण किंमत असणार आहे याची 78,231। त्यानंतर शासनाचं याच्यामध्ये अनुदान असणार आहे 58,673। लाभार्थी हिस्सा असणार आहे फक्त 19,558। त्यानंतर आहे मेंढी गट, हे माडगाळ या स्वरूपाची मेंढी असणार आहे अनुसूचित जमातीसाठी, एकूण आहे 1,28,850। शासनाचा याच्यामध्ये अनुदान असणार आहे 96,638 आणि लाभार्थी हिस्सा असणार आहे 32,212 रुपये। त्यानंतर दख्खन व अन्य स्थानिक जातीच्या असणार आहे अनुसूचित जमातीसाठी 1,03,545। त्यानंतर शासकीय अनुदान याच्यामध्ये असणार आहे 77,659 आणि लाभार्थी हिस्सा असणार आहे 25,886। इतके अनुदान अशानुसार वेगवेगळी विभागणी केलेली आहे। तर आपण शेळी आणि मेंढी याच्यासाठी देखील व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला हे अनुदान दिले जाणार आहे राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमाद्वारे।
त्यानंतर आहे या योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाकडे शेळ्या, बोकड, मेंढ्या, नर मेंढ्या उपलब्ध जर नसेल तर सदर पशुधनाची खरेदी ती महिला खुल्या बाजारातून देखील करू शकतात। जी काही रक्कम अनुज्ञेय ठेवण्यात आलेली आहे ते रक्कम त्यांना तिथून अदा करण्यात येणार आहे। केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत अनुज्ञेय एकूण रक्कम ही 50,000 रुपये असे ठेवण्यात आलेले आहे। वर नमूद केलेली बाबीसाठी द्यावयाचे लाभार्थीचे हिस्सा त्यांना त्याच्यातून वजा करून दिली जाणार आहे। 50,000 रुपये दिले जाणार आहे। वरचे जे काही येणार आहे ते खर्च लाभार्थीच्या हिश्श्यामधून त्यांना द्यावे लागणार आहे। इथे महत्त्वाची टिप देखील सांगण्यात आलेली आहे। वर नमूद केल्याप्रमाणे अ आणि ब मध्ये जे बाबी सांगितले गेलेले आहे ते एकूण खर्च रक्कम 50,000 इतकी असणार आहे। त्यानंतर आहे कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय यासाठी देखील 27/4/2023 रोजीचे जो शासन निर्णयामध्ये दुधाळ देशी संकरित गाय म्हशींचा जो वाटप करण्यासाठी निर्णय घेतलेला होता शासनाने, त्याच्यासाठी देखील जे काही GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं त्याकरिता देखील येथे राणी दुर्गावती याच्या माध्यमाद्वारे ते अनुदान अनुसूचित जमातीसाठी देण्यात येणार आहे। त्याचा तक्ता देखील खाली या ठिकाणी दिलेला आहे। आपण व्यवस्थितरित्या ते पाहू शकतो। तपशील दिलेला आहे। 2 दुधाळ जनावरांच्या गटाची किंमत दिलेली आहे 70,000, म्हैस आहे 80,000। या ठिकाणी आपण पाहू शकतो दुसऱ्या रकान्यामध्ये 2 देशी 2 संकरित गायींची गट असणार आहे। लाभार्थी हिस्सा किती असणार आहे त्याच्यामध्ये, आणि 2 म्हशीचा एक गटसाठी किती असणार आहे आणि लाभार्थी हिस्सा त्यासाठी किती असणार आहे, अशा वेगवेगळ्या किमती आपण इथे पाहून घेऊ शकतो। तर सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तुम्ही एकदा व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थितरित्या पाहून घ्या। तुम्ही यापैकी कोणता व्यवसाय करणार आहात ते तुम्ही येथून निश्चित करून घ्या। त्यानंतर खालच्या साईडला तर आपण पाहू शकतो 100 दिवसीय म्हणजे 100 दिवसासाठी कुक्कुटपालन करण्यासाठी देखील पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटपासाठी एकूण किंमत 29,500 एवढी रक्कम शासनामार्फत दिली जाणार आहे। आणि यापैकी 14,750 अर्थात 50% हे शासकीय अनुदान असून 14,750 एवढा हिस्सा हे लाभार्थीचा असणार आहे। म्हणजे यातील 50% शासनाचा आणि 50% हिस्सा हे लाभार्थीचा असणार आहे। या संदर्भात देखील तुम्ही हे कुक्कुटपालनाचा व्यवसाय देखील 100 दिवसीचा करू शकता। ही देखील एक चांगली योजना आहे। याच्यासाठी देखील राणी दुर्गावती जी योजना राबवली जात आहे याच्या माध्यमाद्वारे हे आर्थिक अनुदान महिलांना दिले जाणार आहे। मासेमारी साधनावर अर्थसहाय्य देखील दिले जातं। हे व्यवसायावर देखील आता शासनाने येथे अनुदान देण्यास सुरुवात केलेली आहे या राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमाद्वारे। मासेमारी साधनावर अर्थसहाय्य काय असणार आहे, भूजल व सागरी क्षेत्रातील जास्तीत जास्त मच्छीमारांना लाभ देण्याच्या अनुषंगाने मत्स्य विभागाने 9/2/2023 जो जे शासन निर्णय ते जारी केलेला होता त्या तारखेच्या शासन निर्णयानुसार त्यांना सागरी मत्स्य व्यवसायासाठी तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान दिले जाणार आहे या राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमाद्वारे। त्यानंतर आहे बिगर यांत्रिकी नौका खरेदी करण्यासाठी देखील अनुदान दिले जाणार आहे। त्यातील ब आहे भूजल मत्स्य व्यवसाय देखील करत असेल त्यांच्यासाठी देखील तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान दिले जाणार आहे। नंतर बिगर यांत्रिकी नौका खरेदीवर अनुदान देखील दिले जाणार आहे। या योजनेच्या तरतुदीनुसार पात्र आदिवासी महिलांच्या बाबतीत त्यांनी जर मागणी केली असल्यास लाभार्थी हिश्श्याची रक्कम केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण या योजनेतून त्यांना ती रक्कम दिली जाणार आहे। ती रक्कम असणार आहे प्रति महिलेला आहे 50,000 रुपये दिले जाणार आहे। जर महिला 2-3 अशा काही एकत्रित येऊन जर व्यवसाय करत असेल तर त्यांच्यासाठी हे 7,50,000 इतके आर्थिक अनुदान हे शासनामार्फत दिले जाणार आहे। त्यानंतर अजून काही अशा भरपूर जे व्यवसाय आहे ते महिला आपल्या सक्षमीकरणासाठी ते सुरुवात करू शकतात। हे राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमाद्वारे जे 50,000 7,50,000 जे काही आर्थिक अनुदान मिळत आहे अर्थसंकल्प योजनेअंतर्गत सदर योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येणार आहेत। या सगळ्या जे काही योजना आहेत केवळ उदाहरणादाखल देखील आणखी काही योजना देखील शासनाने इथे खाली दिलेल्या आहे। यापैकी देखील महिलांना या व्यवसाय करण्यासाठी चांगलाच लाभ होणार आहे। वैयक्तिक योजना देखील आहे याच्यामध्ये एकत्रित येऊन जे तुम्ही योजना करणार आहात ते देखील योजना तुम्ही याच्यातून निवडू शकता। वैयक्तिक योजना वैयक्तिक व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी वैयक्तिक योजनांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे। यामध्ये आहे शिलाई मशीन यंत्र, चहा स्टॉल, फुलहार आणि गुच्छ विक्री स्टॉल, ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी देखील तुम्हाला साहित्यासाठी अनुदान दिलं जातं। त्यानंतर आहे भाजीपाला स्टॉल, खेळणी साहित्य, पत्रावळी बनवण्यासाठी यंत्र इत्यादी योजना आहे। तुम्ही स्वतः हे अनुदान घेऊन व्यवसाय सुरू करू शकता महिलांनो। त्यानंतर आहे सामूहिक, जर तुम्ही एक नसेल करत असाल तर सामूहिकमध्ये तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर त्या सामूहिक योजनेसाठी देखील तुम्हाला आर्थिक अनुदान दिलं जातो। तर सामूहिक योजना कोणकोणत्या असणार आहेत, मसाला कांडप यंत्र तो यंत्र खरेदी करण्यासाठी तुम्हाला इथे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे। आटा चक्की असणार, मंडप साहित्य, शुद्ध पेयजल विक्री केंद्र उभारणे, बेकरी उत्पादने तयार करणे, नाश्ता केंद्र, दुग्ध संकलन केंद्र व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादन व विक्री,
झेरॉक्स व टायपिंग केंद्र इत्यादीसाठी तुम्ही सामूहिक मधून व्यवसाय सुरुवात करणार असाल तर यासाठी देखील शासनामार्फत तुम्हाला 7,50,000 इतकं आर्थिक अनुदान दिले जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सांगितले आहे 7 नंबर राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांचे सक्षमीकरण, याच्यामध्ये देखील महत्त्वाची काही माहिती दिलेली आहेत। पहा, त्यांनी जशी जर मागणी केली गटामध्ये तर 7,50,000 इतके मर्यादित केंद्रावरती अर्थसंकल्प योजनेतून सदर योजनेच्या अटी शर्ती अधीन राहून उपलब्ध करून त्यांना देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ अधिकाधिक आदिवासी महिलांना घेता यावा यासाठी आदिवासी महिला बचत गटांना स्वहिस्सा भरण्यासाठी त्यांना तशी मागणी देखील केल्यास 7,50,000 इतके मर्यादेपर्यंत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून सदर योजनेच्या अटी व शर्तींचा अधीन राहून त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठी आपण पाहू शकतो राज्यस्तरीय समिती देखील निवडली गेलेली आहे। त्याच्यासाठी आता ही परिपूर्ण माहिती जी आहे सगळं खरी आहे, याच्यासाठी समिती देखील निवड केलेली आहे, ते आपण पाहून घेऊ शकतो बहिणांनो। त्यानंतर आहे खालच्या साईडला आपण पाहू शकता राज्यस्तरीय समितीची कर्तव्य व जबाबदाऱ्या जे काही आहे ते देखील महिलांसाठी येथे दिलेले आहेत। याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 असे 5 प्रकारचे त्यांना समितीचे कर्तव्य आणि जबाबदारी जे पार पाडा आहे ते देखील दिलेले आहेत। हे संपूर्ण GR व्यवस्थितरित्या तुम्ही एकदा पाहून वाचून घ्या। याची PDF फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते डाउनलोड करून व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता। कोणत्या योजनेसाठी किती येथे आर्थिक अनुदान शासनाने दिलेले आहे, कोणकोणत्या योजना आपण याच्यातून करून घेऊ शकतो। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही आपल्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर महिलांनो नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करत चला, कारण अशाच महत्त्वपूर्ण योजना मी तुमच्यासाठी वेळोवेळी या चॅनलवरती आणत जाईन महिलांनो। तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।